आरपीआय जे आहे ते पहिल्यांदा शिवसेनेच्या बरोबर गेली होती, कारण त्यांना विचारत घेत नाही बघा आज महायुतीची बैठक झाली त्यामध्ये त्यांची पण नाराजी आहे की आम्हाला भाजप जे आहे ते विश्वासात घेत नाही, नाही आम्हाला असं काही सन्मान करत नाही आणि ते तुमच्याकडे आले पण त्यांनी एक नाराजी व्यक्त केली की सुकृतमध्ये तर आमचा एखादा प्रतिनिधी घ्यायला पाहिजे होता पण ते घेतला नाही. हे बघा राजाभाऊचा स्वभाव आहे. आता जी हे आहे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर याच्यामध्ये त्यांच्या ज्या राखीव जागा आहेत तर त्या जागांवरती तर आम्हाला द्या असं त्यांची मागणी आहे. आज महायुतीची बैठक पार पडली त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आपले राजाभाऊ खरात तिथे उपस्थित होते आणि ते काही उमेदवारांची यादी घेऊन आले होते. तर मीच प्रस्ताव असा मांडला की जिथं जिथं सांगली जिल्ह्यामध्ये आरक्षित जागा आहेत मग त्या जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील तर तुमच्याकडे जी नावं आहेत ती तुम्ही प्रत्येक आमच्या तिथल्या लीडरकडे द्या. समजा खानापूर आटपाडीमध्ये आहे तर माझ्याकडे द्या, अमरशी बापूंच्याकडे द्या किंवा वैभव दादाकडे द्या. जतमध्ये असेल तर तुम्ही माझ्याकडे द्या किंवा आरडी साहेबांच्याकडे द्या. जिथं आम्ही काम करतो शिराळ्याला सत्तू भाऊ आहेत, सत्यजित भाऊ देशमुख आमदार आहेत त्यांच्याकडे द्या. वाळव्याची मान्य सम्राट बाबांच्याकडे द्या. पृथ्वीराज बाबांनी संग्राम देशमुख साहेबांच्याकडे इकडची पोलूस कडेगावची द्या. सांगलीची सुधीर दादा आणि तिकडं सुरेश भाऊंच्याकडे द्या. म्हणजे तुम्ही आमच्याकडे यादी द्या. तुम्हाला आम्ही जर त्यातला उमेदवार सक्षम असेल तर नक्की आम्ही उमेदवारी देऊ. त्यांना कुठे आम्ही डावलणार नाही. त्यामुळे जतचे पण आमच्याकडे जागा ज्या रिझर्व्ह आहेत तिथं पण मी तुमची यादी द्या आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की बाबा तो लोकांना परिचित असावा. निवडून येण्याची त्याची म्हणजे त्याचा चेहरा असावा आम्हाला द्यायला काहीच हरकत नाही तर आम्ही देतोय काय अडचण नाही. हा त्यामुळे ते पण त्यांना पटलंय त्यांनी मान्य केलंय.